बोलती शास्त्रज्ञ शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा शरण संघासमी भीमराजा शरण संघासमी भीमराजा साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि वंदामि सर्वदा बुद्ध भगवान की जय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब यांचा विजय असो भिक्खू संघाचा विजय असो माता रमाईचा विजय असो सर्वांना जय भीम. जय भीम जय भीम. जय भीम नाही करत बुद्धपूजा ज्यावेळेस आपण पुष्प अर्पित करतो बुद्धाला दीप धूप प्रज्वलित करतो त्यावेळेस बुद्धपूजा करायची असते. आज आपल्याकडे फुलं एक पण नाहीये. नाही डबल छुटी की कर नाही त्याच्यामुळे बुद्धपूजा आपण करू शकत नाही. चल दिया था बंद हो गया ऑटोमेटिक वो अभी किया मैंने. हाँ कैसा करना फिर रहने नहीं तो तुला म्हटलं ती आवाज करेल अगोदर सांगितलं होतं. आवाज केला की तिला घरी न्यावं लागणार आहे. अच्छा अच्छा ठीक आहे. चला आपले दोन्ही हात जोडायचे आहेत. आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्यघोष सदोदित. हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही तुझे भावे साक्षात दर्शन. हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रा सहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त.
हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, साधू साधू साधू. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत की आपण या ठिकाणी चिंचा नावाची स्त्री जी आहे ती पाहिली का आपण काल? नाही ना. अच्छा. तर आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहिलेली आहे विशाखा, जी विशाखा मिगार माता आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तद्वतच आपण या ठिकाणी दानशूर विशाखा सुद्धा पाहिलेली आहे. आणि भगवंताचे या ठिकाणी काही टीकाकार आहेत. ते टीकाकार पाहत असताना या ठिकाणी भगवान बुद्धाचे काही विरोधक होते, काही टीकाकार होते. आणि या टीकाकारांनी या विरोधकांनी वेगवेगळ्या प्रकारे काही या ठिकाणी भगवंताकडे टीका केलेल्या आहेत. तर या ठिकाणी परोपजीवी असल्याचा आरोप या ठिकाणी केलेला आहे. भगवान बुद्ध परोपजीवी असल्याचा आरोप केला जात असे. ते कष्ट करून स्वतःची उपजीविका न करता दुसऱ्यावर आपल्या जीवनाचा भार टाकतात असे म्हणण्यात येत असे. आरोप आणि तथागतांचे त्यावर उत्तर खालीलप्रमाणे आहे. एकदा तथागत भगवान बुद्ध मगध देशातील दक्षिणगिरी प्रांतात एकनाला नामक ब्राह्मणाच्या गावात राहत होते. त्यावेळीची ही बाब आहे. त्यावेळी त्या ठिकाणी कृषी भारद्वाजाचे 500 नांगर त्याच्या या शेतामध्ये चालत होते, ज्याचं नाव कृषी भारद्वाज ब्राह्मण आहे. आणि या कृषी भारद्वाज ब्राह्मणाचे त्याच्या शेतामध्ये 500 नांगर चालत होते. पहाटे लवकर चीवर घालून आणि भिक्षापात्र हातामध्ये घेऊन तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी ब्राह्मण काम करीत होता त्या ठिकाणी तथागत गेले. आणि त्यावेळी तिथे भोजन त्या शेतकऱ्याने त्या ठिकाणी त्याच्या शेतामध्ये भोजनही आणण्यात आले होते. आणि तथागत एका बाजूला त्या ठिकाणी जाऊन उभे राहिलेले आहेत. हे भिक्षेसाठी उभे राहिलेले आहेत असे पाहून तो कृषीवल ब्राह्मण या ठिकाणी म्हणाला, श्रमण, मी नांगरतो, मी पेरतो, मी मगच खातो. तुम्ही सुद्धा प्रथम नांगरले पाहिजे आणि बी पेरले पाहिजे आणि मगच खाल्ले पाहिजे. असं कोण म्हटलेलं आहे? तर कृषीवल जो ब्राह्मण आहे त्यांनी तथागताला या ठिकाणी म्हटलेलं आहे. ब्राह्मण, मीही खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो, असं भगवंतांनी मात्र त्याला उत्तर दिलं. श्रीमन गौतमा, आपण म्हणता की मीही खाण्यापूर्वी नांगरतो, बी पेरतो, परंतु गौतमा, नांगर, जू, फाळ, फराणी किंवा बैलजोडी कधी मी आपली पाहिली नाही. तरीही आपण म्हणता की मी खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो, असं तो कृषी भारद्वाज ब्राह्मण या ठिकाणी भगवंताला म्हणत आहे. तुम्ही कृषीवल असल्याचा दावा करता. पुन्हा तो ब्राह्मण म्हणता की तुम्ही या ठिकाणी कृषीवल असल्याचा दावा करत आहात, पण तुम्ही कसलीच जमीन तर कुठे या ठिकाणी दिसतही नाही. आणि या ठिकाणी तुमची जमीन कुठे कसता, तुमची जमीनही या ठिकाणी दिसून येत नाही. तुम्ही कशी शेती करता ते मला या ठिकाणी ऐकायचे आहे, असं तो ब्राह्मण या ठिकाणी भगवंतांना म्हणतो. आता भगवंत या ठिकाणी उत्तर देतात त्या ब्राह्मणाला. काय म्हणतात? श्रद्धा हे माझे बीज आहे, श्रद्धा हे माझे बी आहे, तपस्या ही माझी वर्षा आहे, म्हणजे तपस्या हे माझे पाऊस आहे, प्रज्ञा हे जू आणि नांगर आहे, जे ज्ञान आहे, जे प्रज्ञा आहे ते मात्र जू आणि नांगर आहे, पापभीरुता हा दंड आहे, विचार हे जू बांधण्याची दोरी आणि दक्षता हा नांगर, फाळ आणि पराणी आहे, असं तथागतांनी त्याला मात्र
उत्तर दिलं. वचन आणि कर्म, जे वचन म्हणजे जे काही मी बोलतो, जे वचन आहेत माझे, वचन आणि कर्म ह्यामध्ये दक्षता व भोजनात संयम ठेवून निरुपयोगी गवतापासून मी शेतीला जपतो आणि अंतिम आनंदाचे पीक उगवेपर्यंत मी सतत त्यामध्ये खपत असतो, म्हणजे राबत असतो. प्रयत्न हा माझा पुष्ट असा बैल आहे. प्रयत्न करणं हा माझा धष्टपुष्ट असा बैल आहे, जो खडखडीत जमिनीला कधीही कचरत नाही. जी खडकाळ जमीन आहे त्याला मात्र कधीही कचरत नाही. आणि सरळ शांतीच्या मार्गाने जिथे दुःखाचा लवलेशही नसतो त्या अंतिम स्थानी मला मात्र त्या ठिकाणी ते घेऊन जातो, असं भगवंतांनी त्याला मात्र उत्तर दिलं. आणि हे ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणाने त्या काशाच्या पात्रामध्ये, म्हणजे त्या भिक्षा पात्रामध्ये खीर घालून ती भगवान बुद्धाला अर्पण केली. आणि तो म्हणाला, हे श्रमण गौतमा, हिचा स्वीकार करा. आणि खरोखरच गौतमा, आपणच कृषीवल आहात, आपणच अमृताचे पीक काढत आहात. तथागत त्यावर बोलले, पुरोहितासारखी मी दक्षिणा घेत नाही. जी दक्षिणा असते, जी पूजापाठ करून पुरोहित या ठिकाणी दक्षिणा घेतात, आणि पुरोहितासारखी मी मात्र दक्षिणा घेत नाही. सिद्ध पुरुष अशा वृत्तीचे समर्थन करीत नाही. तथागतांना तर ते सर्वस्वी निश्चित आहेत. जोपर्यंत धर्म विद्यमान आहे तोपर्यंत ही प्रज्ञा टिकलीच पाहिजे. एखादा पवित्र, शांत, प्रवीण, सत्यव्रत श्रवण ब्राह्मण असते दे, त्याने तुला पुण्यलाभ होईल. तथागताचे हे शब्द ऐकल्यानंतर तो ब्राह्मण त्याच्याकडे गेला आणि त्यांच्या चरणी आपलं मस्तक जे त्याने ठेवून बोलला, हे श्रमण गौतमा, अद्भुत आहे, खरोखरच हे अद्भुत आहे. जसा एखादा माणूस एखादी पडलेली वस्तू पुन्हा उभी करतो, किंवा एखादा गुन्हा प्रकट करतो, किंवा एखादा अंधपतित पुरुषाला उपदेश करतो, किंवा एखादी गोष्ट सांगतो, किंवा एखादा पदभ्रष्ट माणसाला योग्य मार्गदर्शन करतो, किंवा डोळस माणसाच्या सभोवतालचे जग दिसावे म्हणून अंधारामध्ये ज्या पद्धतीने दीप प्रज्वलित करावा, दीप पेटवून आणतो, तसेच तथागतांनी मला या ठिकाणी नाना प्रकारे आपला धर्म या ठिकाणी स्पष्ट करून सांगितला आहे. आणि तो ब्राह्मण म्हणतो की बुद्ध, धम्म आणि संघ याचा आश्रय मी या ठिकाणी भगवंता आज स्वीकारतो. तथागतांनी मला प्रवज्जा आणि उपसंपदा देण्याचा अनुग्रह करावा, असं तो या ठिकाणी भगवंतांना विनंती करतो. आणि अशा प्रकारे तो कृषीवेल भारद्वाजाने प्रवज्जा व उपसंपदा या ठिकाणी तथागताची ग्रहण केलेली आहे. तदतच या ठिकाणी आपण पाहणार आहोत की जे जैन तीर्थक आहेत, आणि या जैन तीर्थकांनी सुद्धा भगवंताचा प्राणघाताचा आरोप त्यांच्यावर केलेला आहे. या तीर्थकांना वाटू लागे की श्रमण गौतमाच्या या प्रभावामुळे लोक आता आपणास आदर दर्शवित नाहीत. एवढेच नव्हे तर आपल्या अस्तित्वाची देखील त्यांना जाणीव दिसत नाही. त्या तीर्थकारांनी विचार केला की त्याचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे आणि कुणीतरी सहाय्यच केले पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की सुंदरीच्या मदतीने हे काम करण्यासाठी सुरुवात केली. एक सुंदरी नावाची महिला होती. ते सुंदरीकडे गेले आणि तिला म्हणाले, हे भगिनी, तू अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहेस. श्रमण गौतमाबद्दल जर तू कुवार्ता प्रस्तुत केली तर लोक तिच्यावर विश्वास ठेवतील आणि त्यामुळे त्याचा प्रभाव, अर्थातच सिद्धार्थाचा, भगवंताचा प्रभाव काय होईल, कमी होईल. आता सांगितल्याप्रमाणे ती सुद्धा या कटकारस्थानामध्ये लिप्त झाली. आणि दररोज सकाळी जेव्हा जेतवनातून शहराकडे लोक परत येत होते त्यावेळी हातात पुष्पमाळा, कपूर आणि सुगंध घेऊन ती जेतवनाकडे सुंदरी जात असे. ज्यावेळेस लोक परतणारे लोक असत त्यावेळेस ती सुंदरी कुठे जातीस
असं विचारल्यानंतर त्यावरती उत्तर देत असे की मी श्रमण गौतमाकडे त्यांच्या गंधकुटीत राहण्यासाठी चाललेली आहे आणि अशा पद्धतीने ती मात्र उत्तर देत असे. तीर्थकांच्या या उद्यानात रात्र घालून प्राप्तकाल होताच ती तिथून परत येत असे. जे कोणी तिला विचारणा करी ती मात्र सांगत असे की रात्रभर तू कुठे होती सुंदरी असा प्रश्न केल्यावर ती उत्तर देई. त्यांना ती सांगत असे की मी श्रमण गौतमाकडे होते. काही दिवसानंतर त्या तीर्थकरांनी मारेकरी बोलावून त्यांना सांगितले की सुंदरीला ठार मारा आणि गौतमाच्या गंधकुटीच्या जवळ कचरापट्टीत तिचा देह फेकून द्या आणि मारेकऱ्यांनी तसे सांगितल्याप्रमाणे केलं. तिला मारून टाकलेला आहे आणि तिचा मृतदेह जो आहे भगवंताच्या गंधकुटीच्या बाजूला पुरून टाकलेला आहे. आणि मग त्यानंतर तीर्थकरांनी सरकारी न्यायाधिकाऱ्याकडे तक्रार केली. त्यांनीच पुन्हा त्या पोलिसाकडे तक्रार केली आणि नंतर सुंदरी जेतवनात जात असे आणि आता मात्र ती कुठेही दिसत नाही असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं. सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने शोध लावताना कचरापट्टीत तिचा तो देह त्यांना आढळला आणि आपल्या गुरुची अब्रू वाचवण्यासाठी सुंदरीची हत्या केल्याचा आरोप तीर्थकरांनी तथागतांच्या शिष्यावर टाकला. सुंदरीची हत्या केल्यावर मिळालेल्या धनाची वाटणी, आता जे लोक त्याच्यामध्ये सामील होते, ज्यांनी तो कटकारस्थान केला होता आणि त्यांना मात्र काहीतरी अभिलाषा दाखवलेली होती आणि मग त्यांना जो काही ते धन लाभ झाला होता, आता त्या धनाचे जे काही वाटेकरी होते ते वाटेकरी आता त्या ठिकाणी एकत्र बसले आणि वाटेकरी एकत्र बसलेले आहेत आणि त्या धनाची वाटेकरी या ठिकाणी त्या दारूच्या नशेमध्ये, आता दारू पिलेली आहे, त्या वाटेकरीने दारू पिऊन त्या दारूच्या नशात त्या गुत्त्या करीत असताना आपापसामध्ये त्यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे, भांडणं निर्माण झालेले आहेत आणि ते आपापसात भांडू लागले असताना तेवढ्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब पकडले आणि त्यांची गुन्हा त्यांनी मात्र कबूलही केला, कारण त्यांचे वाद निर्माण होऊ लागले आणि त्यांनी मात्र नशापान केलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी मात्र आपला जो गुन्हा आहे तो मात्र कबूल केला. ज्याच्या प्रेरणेने ही हत्या करण्यास ते प्रवृत्त झाले त्या तीर्थकाचाही त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला. म्हणजे ज्यांनी आम्हाला या ठिकाणी गुंतवलेला आहे त्या व्यक्तीचा सुद्धा, अर्थातच त्या जैन तीर्थकाचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारे तीर्थकाचा उरला-सुरला जो प्रभाव होता, म्हणजे त्याचा जे काही थोडा बहुत प्रभाव होता तो सुद्धा त्याच्या अशा या वर्तनाने, त्याच्या अशा या वागण्याने तो सुद्धा उरला-सुरला त्याचा जो काही प्रभाव होता तो सुद्धा काय झालेला आहे, तो आता मात्र नष्ट झालेला आहे की त्यांनी या ठिकाणी त्याला तो सुद्धा प्रभाव गमवावा लागलेला आहे. आणि अशा हे जैन तीर्थकर जे आहेत वेगवेगळे कटकारस्थान करून या ठिकाणी तथागतांना त्यांनी मात्र लांछन लावण्याचे प्रयत्न केलेले आहेत. एवढ्यावरच ते या ठिकाणी थांबले नाहीत, तर जैन तीर्थकांनी या ठिकाणी भगवंतावर अनैतिकतेचा सुद्धा आरोप केलेला आहे. या अनैतिकतेचा आरोप करत असताना सूर्योदयाबरोबर जसे काजवे लुप्त होतात तशी तीर्थकरांची दशा या ठिकाणी झाली होती. लोक त्यांना आदर किंवा उपहार सुद्धा कुणी देत नव्हते, कारण त्यांची अशी व्यथा झाली होती की लोक त्यांना विचारणा सुद्धा गेले नाहीत किंवा त्यांना काही उपहार किंवा काही त्यांना दान धर्म सुद्धा कुणी करत नव्हते. आता ही अवस्था पाहून त्या राजरस्त्यावर उभे राहून ते बोलू लागले, जर श्रमण गौतम बुद्ध असतील तर आम्हीही आहोत. जर श्रमण गौतमांना तुम्ही दान देऊन पुण्य मिळवत असतील तर आम्हालाही दान केल्याने पुण्य प्राप्त होईल. अशा हस्तवत आम्हास तुम्ही दान द्या असे ते आवाज करू लागले किंवा ओरडू लागले. लोकांनी त्यांच्या या बडबडीकडे दुर्लक्ष केले. तेव्हा श्रमण गौतमाच्या या चारित्र्याबद्दल काहीतरी आपण कटकारस्थान किंवा काही कडी पसरवून संघाला बदनाम करण्याचा त्यांनी पुन्हा एकदा असा गुप्त कट
निर्माण केला किंवा रचला। त्यावेळी श्रावस्तीमध्ये चिंचा नावाची एक ब्राह्मणीन योगिनी होती आणि ही योगिनी राहत असे। तिचा देह आणि रूप आकर्षक होते। आपल्या या अंग विक्षेपांनी ती वासनेत तेजक प्रभाव निर्माण करू शकत होती आणि ती वेगवेगळ्या छटा दाखवून आपला प्रभाव दाखवत होती। या तीर्थकापैकी एक कुटील तीर्थक होता, म्हणजे एखादा मनुष्य कुटील असतो ना, आणि तशाच पद्धतीचा या तीर्थकामध्ये एक कुटील असा तीर्थकार होता। आणि त्या तीर्थकाने तिचं नाव सुचवलं की चिंचाच्या साह्याने गौतमाबद्दल कडी उठून त्यांना बदनाम करणे सुलभ होईल। आणि बाकीच्या तीर्थकांनी या सूचनेला सहमती दिली, म्हणजे बाकीचे जे आहेत त्यांनी सुद्धा याला काय दिलेली आहे, सहमती दिलेली आहे। एके दिवशी चिंचा तीर्थकाच्या उद्यानात आली आणि अभिवादन करून ती त्यांच्याजवळ बसली, पण कुणीही तिच्याजवळ तिला बोललेले नाही। यामुळे चकित होऊन ती बोलली, मी काय अपराध केला आहे? तीनदा मी आगमन अभिवादन केले पण आपण काहीही बोलला नाहीत। त्या तीर्थक बोलले, भगिनी तुला माहित नाही काय की आपल्याला जी आपली लोकप्रियता होती त्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आम्हाला या ठिकाणी बाधक झालेला आहे। नाही, मला या ठिकाणी काहीच माहित नाही अशी ती चिंचा म्हणाली, पण ह्यावरून मी काही करू शकते काय असं ती त्या ठिकाणी त्या जैन तीर्थकारांना म्हटलेली आहे। आणि मग ते म्हटले की भगिनी जर तुला आमचे भले करायचे असेल तर तू स्वतः गौतमाबद्दल काही कड्या रच आणि उठव, जेणेकरून त्यांची लोकप्रियता या ठिकाणी नष्ट होईल असं ते त्या ठिकाणी बोलले। आणि मग ती चिंचा म्हटली, ठीक आहे, या बाबतीत आपण निशंक राहा आणि सर्व मजवर या ठिकाणी सोपवा असे म्हणून ते तिथून निघून गेली। स्त्री गुलाम आकर्षक लीत आणि नैसर्गिक सौंदर्याबाबत चिंचा कुशल होती। या श्रावस्तीचे नागरिक जेतवनाहून प्रवचन ऐकून परत येत त्यावेळी रक्त वस्त्र परिधान करून सुगंध लावून हातामध्ये पुष्पहार आणि डोक्याला पुष्पमाळा लावून ती चिंचा जेतवनाकडे जाण्यासाठी निघे। जर त्या चिंचा नारीला कुणी विचारलं तर तू कुठे निघालीस तर त्यावर ती उत्तर दे, तुम्हाला काय करायचे? जेतवनाजवळील तीर्थकारामात रात्र घालून ती प्राप्तकाळी शहराकडे परती। त्यावेळी भगवान बुद्धाच्या या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत। जर कोणी तिला विचारलं तू रात्र कुठे व्यतीत केलीस तर ती उत्तर दे, तुम्हाला काय करायचे? मी जेतवनात श्रमण गौतमाच्या या गंधकुटीत त्यांच्याबरोबर रात्र घालवली असं ती मात्र उत्तर दे। काही लोकांच्या मनात ह्या तिच्या उत्तरामुळे संदेह निर्माण झाला, शंका निर्माण झाली। आणि 4 महिन्यानंतर, आता 4 महिने उलटलेली आहेत आणि 4 महिन्यानंतर आपल्या पोटावर तिने काही जुनी चिरकुटे गुंडाळून त्याचा आकार वाढवून तिने सांगायला सुरुवात केली की श्रमण गौतमापासून आपल्याला गर्भधारणा झालेली आहे, गर्भप्राप्ती झाली आहे। काही लोकांनी तिच्या या शब्दावर विश्वास सुद्धा ठेवला आणि 9व्या महिन्यात तिने एक लाकडी फळी आपल्या पोटावर बांधली आणि कीटकनाशांनी हात सुजवून घेऊन ज्या स्थानी भगवान बुद्ध भिक्खू व ग्रस्त समोर प्रवचन करीत होते तिथे जाऊन ती म्हणाली, हे महान उपदेशक आपण पुष्कळ लोकांना धर्मोपदेश करता। आपली वाणी मधुर आहे आणि आपले ओठ फार नाजूक आहेत। आपल्याशी संबंध येऊन मी गर्भवती झाली आहे आणि माझा प्रसूती समय आता मात्र समीप आला आहे। आपण माझ्या या प्रसूतीची काहीच व्यवस्था केली नाही आणि आपण माझ्या प्रसूतीची काहीच व्यवस्था केली नाही असं ती म्हणते। तसेच
अडी अडचणीसाठी औषधोपचाराचीही काहीच सोय केलेली दिसत नाही असं पुन्हा ती त्या ठिकाणी म्हणते. जर स्वतः तुम्हाला ही व्यवस्था करणे शक्य नसेल तर आपल्या शिष्यापैकी कौशल देशाचा राजा या जगात या अनाथ पिंडक किंवा विशाखा अशा कोणाला तरी करावयास का सांगत नाही. आणि तुम्हाला जर ही व्यवस्था होत नसेल तर तुमचे जे काही शिष्य आहेत या शिष्यांचं सुद्धा ती नाव घेते. जे शिष्य आहेत भगवंताचे अनाथ पिंडक, राजा प्रसेनजित, तदतच विशाखा यांना तुम्ही ती सोय का करायला सांगत नाहीत असं ती चिंचा नारी भगवंतांना त्या सभागृहामध्ये येऊन म्हणते. कुमारिकांना वश कसे करावे हे आपणास माहीत आहे. पुन्हा ती लांछन लावते की आपल्याला कुमारिका ज्या आहेत त्यांना वश कसं करावं हे आपल्याला माहीत आहे, पण त्यापायी होणाऱ्या अर्भकाचा परिपालन कसा करावा हे मात्र आपणास माहीत नाही. उपस्थित श्रोतवर्ण तटस्थ त्या ठिकाणी झाले आणि उपस्थित त्या सभागृहामध्ये लोक जे आहेत त्या ठिकाणी तटस्थ आणि शांत झाले. आपले प्रवचन अर्धवट सोडून अत्यंत संयमाने भगवंत त्या ठिकाणी प्रवचन देत होते आणि अर्धवट आपले प्रवचन त्या ठिकाणी त्यांनी सोडून आपण संयम होऊन आणि गंभीर स्वरात भगवंत बुद्ध त्या ठिकाणी बोलले, हे भगिनी, तू जे काही आता सांगितलेस त्याची सत्यता जी आहे, भगिनी तू जे काही आता या ठिकाणी म्हटलेली आहेस, तू जे काही या ठिकाणी आता सांगलेले आहेस, भगिनी तू जे काही या ठिकाणी सांगितलेले आहेस आणि तू जे काही या ठिकाणी म्हटलेली आहेस तर याची जी काही सत्यता आहे, म्हणजे हे जे काही खरं किंवा खोटं आहे याची जी सत्यता आहे ती सत्यता मात्र आपल्या दोघांनाच माहीत आहे. ती सत्यता फक्त आपल्या दोघांनाच माहीत आहे. चिंचा जोर जोराने या ठिकाणी तिलाही बरं वाटलं, कारण या ठिकाणी भगवंतांनी म्हटलेलं आहे की आपल्या दोघांमध्ये जे काही घडलेलं आहे आणि त्याची सत्यता ही मात्र दोघांनाच माहीत असते आणि म्हणून ही सत्यता तुला आणि मलाच माहिती आहे. आणि हे शब्द उच्चारल्यावर तिला मात्र खूप असं बरं वाटलं की तिला वाटलं हे तर माझ्याकडनंच बोलत आहेत आणि ही सत्यता आपल्या दोघांनाच माहीत आहे. ही तिसऱ्या अशी जी सत्यता आहे तिसऱ्याला माहीत नसते. आणि असं बोलल्यानंतर तिला खूप आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये तिला मात्र हसली, तिला खूप हसू आलं आणि हसता हसता तिला ढास लागली आणि तिला खोकला आला. हसता हसता ती या ठिकाणी तिला ढास लागली आणि तिला खोकलली, जोर जोराने ती खोकलली आणि म्हणाली, होय गुरुवय, असली गोष्ट ना फक्त आपल्या अभयताच माहीत असते आणि ह्या आपल्या अभयतातच संभाव्य आहे. असं म्हणत म्हणत त्या खोकल्याने, तिच्या या खोकल्यामुळे पोटावर बांधलेली जी गाठ होती, बांधलेल्या फळीच्या दोरीची गाठ ती आता सैल पडली, म्हणजे ढील पडली. ढील होऊन ती फळी सरकून तिच्या पायापाशी पडली. आणि चिंचा यामुळे आता हे पाहून अस्वस्थ झाली आणि लोकांनी तिला काठ्यांनी दगडांनी मारून मारून तिथून मात्र तिला हकलून दिले. अशी या ठिकाणी भगवंतांना वेगवेगळ्या प्रकारे काय करण्यात आलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारे भगवंताला या ठिकाणी लांछनं लावण्यात आलेली आहेत. जी सुंदरी नावाची युवती होती, जी चिंचा नावाची युवती होती, या दोघांनी सुद्धा या ठिकाणी कपडे वगैरे नाही आहे, या दोघांनी सुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे, म्हणजे या दोघी सुद्धा युवतींनी या ठिकाणी भगवंतावर आरोप केलेले आहेत, परंतु ते आरोप त्या ठिकाणी सफल झाले का नाही, ते असफल झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने या दोघीही नारी या ठिकाणी काय झालेल्या आहेत,
त्या खऱ्याचं खरं झालेलं आहे आणि खोट्याचं खोटं झालेलं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी टीकाकार जे आहेत वेगवेगळे टीका या ठिकाणी भगवंतांना या ठिकाणी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. शॉप उसको टच करके और दूसरा एक करो, दूसरा वीडियो अपलोड होता है. पानी आ रहा है, अपन जा भी नहीं सकते, तो टच करो उसको, दूसरा ये करो, उसको टच करके दूसरा वीडियो करो. यानी ये वो एक होता, दूसरा एक होता. तर या ठिकाणी आपण भगवंताचे जे काही